नमस्कार मित्रांनो, माझं नाव दक्ष काटकर आणि तुमचं स्वागत आहे दक्ष काटकर ब्लॉग्स चॅनल मध्ये। तर आज चाललोय आपण कोपरागाव येथे खारघरला, जिथे आपली कोपरागावची मानाची पालखी निघणार आहे। सो तर चला जाऊया, ब्लॉग नक्की येण्यापर्यंत बघा। आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर नक्की ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। कोपरागाववाली पब्लिक नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक आणि एक कमेंट सुद्धा करा। तर चला जाऊया। कमान आहे आणि कमानीच्या आतमध्ये एंटर केल्यावरती आपल्या आईची पालखी निघते आणि इकडे मस्त ब्रास बँडनी आवाज येतोय। तर जाऊया, बघूया ब्लॉग नक्की एंडपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। माशावर आपली आता आई बसलेली आहे आणि पालखी मस्त सजवली फुलांनी। इकडे पहिला झेंडा, पालखीला मस्त पुढे सिंहाचं तोंड, आतमध्ये आपली आई बसली आहे। आईचा शृंगार चाललाय। थोड्याच वेळ आपली पालखी सुद्धा निघेल गावातून। नक्की मजा बघा। आज आपल्यासोबत मस्त राज दादा, मॅडी दादा, हे मॅडी दादा, साहिल म्हात्रे ब्लॉग्स, नंतर कौशल दादा, नमस्कार, जय किरण। सो आता आलोय सगळेजण, बघा तर किती वेळ लागतो इथे निघायला। ब्लॉग नक्की एंडपर्यंत बघा। सो ही आपल्या आईची पालखी मानाची कोपरागावची। बाबू हाय कर। पुजारी कया जेल, पुजारी कया जेल, औदाचे पाण्याला ग, औदाचे पाण्याला जेल, ते औदाचे पाण्याला ग, औदाचे पाण्याला तुझं मालिक कया गेल ग, मालिक कया जेल, मालिक कया जेल ग, मालिक कया जेल।
एक नंबर एक नंबर. काय बाबू नाव काय तुझं? महिला हा महिला मायरा मग मजा येते का नाही? जमाला येते का नाचायला? तू जाणार आहे पालखी सोबत? हा गावाला गेलो 16 प्रो जरासा एक महिना गर्दी बघू शकता. आता गर्दी खरंच खूप वाढत चालली. जसा टाइम होता तशी गर्दी वाढत चालली. जशी गल्ली गल्ली पालखी क्रॉस करते तशीच मागून सुद्धा गर्दी वाढते, पुढून सुद्धा गर्दी वाढते. म्हणजे कोपरा गावामध्ये खरंच खूप जल्लोष आहे पालखीला घेऊन. दादाला विचारा, दादा कसं काय जल्लोष आहे इकडे गावकऱ्यांचा? भरपूर जल्लोष आहे. म्हणजे गल्ली गल्लीत ना जशी पालखी प्रत्येकाच्या घरासमोर जाते तशी तशी पब्लिक वाढत जाते. आणि आता इथे मेन सर्कलवर आले आणि बघू शकता गर्दी म्हणजे अफाट झाले. आणि बँडच्या तालावर मला वाटतं आता भरपूर जल्लोष होणार आहे पुढे. त्याला गोरा दिसत, सूर्याचं किरणावर गोरा झालोय. कालो का असल्या वळखातच नाही, लय कालाय तोवर. जय एकविरा. नमस्कार, चॅनल वरती तुमचं स्वागत आहे. तर आज एकदम कडक लूक वाटतं तुझा. धन्यवाद धन्यवाद. जाणार आहे चालत पालखी सोबत? हो हो भगवानी भाई आपण 13 पालखीचा वर्ष 13 आहे. मग या 13 वर्षामध्ये किती वर्ष झाले तू पालखी सोबत जातोय? पालखीला माझं 8 वर्ष झाली. ओके, तर मग या 8 वर्षामध्ये तुझा अनुभव कसा होता पालखी सोबत? सुंदर अनुभव आहे. आणि गावकऱ्यांनी प्रतिसाद कसा दिला? गावकऱ्यांना तुम्ही बघू शकता तुमच्या व्हिडिओ मार्फत आपल्या लोकांना किती कष्ट आहे गावाला. आणि आम्हाला सपोर्ट कसा राहील तुमचा? खूप सपोर्ट भेटला आम्हाला. तुम्ही आले तुमचे खूप धन्यवाद. दादा लुक तर एक नंबर वाटते. धन्यवाद. काय तुला प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नीट स्वर्ग सुखाचा प्रवास होऊ दे तुमचा. एकवीर आईच्या रीतीच प्रार्थना करू. एकरा माते की जय. एकविरा माते की जय. माऊलीचं एकविरा माते की एकविरा माते की एकविरा माते की. Bye.
प्राजक्ता धेरे प्राजक्ता धेरे तेवढे असतील त्यांनी धन्यवाद आपण आल्याबद्दल. शेखर पाटील कुठे असलेले काही यायचंय.
चला मंडळी, ब्लॉग इथेच संपतोय. ही होती मजा केली कोपरागाववाल्यांनी, जी अप्रतिम होती. आपल्याला सन्मान चिन्ह देऊन इकडे सन्मानित सुद्धा केलं. खूप धमाल केली गावकऱ्यांनी. नाचत सुद्धा होते, जल्लोष सुद्धा होता, पालखी सुद्धा एकदम भारी सजवलेली. राज दादा कसं वाटलं इकडे येऊन? खूप छान वाटलं. पहिल्यांदा आलो आणि मला अजिबात काय आयडिया नव्हती का एवढा म्हणजे थाटामाटात आज सोला साजरी करतात. खूप भारी वाटला आणि म्हणजे आयडियाच नव्हती की आतमध्ये गेल्यानंतर एवढी सारी पब्लिक आपल्याला बघायला भेटणार आहे. ती पण पब्लिक बघायला भेटली. म्हणजे भरपूर मोठा गाव आहे. 3 आल्यांमध्ये डिवाईड केलेला गाव आहे हा. खालची वली, मधली वली आणि वरची वली 3 भागात आहेत गावाचे. मेन भरपूर पब्लिक आहे. मेन म्हणजे त्या शो बद्दल काय बोलशील? तो झाला तो जो सोला आम्ही पण बघितला, खूप भारी सोला होता आणि सर्व जणांनी खूप आनंद लुटला याच्यामध्ये. भरपूर भारी मजा आली शूट करण्यासाठी पण मजा आली भरपूर. नक्की. आणि भरपूर म्हणजे प्रेम भेटतंय या गावामधून. सो कोण चॅनल बघत असेल, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. नक्की करा.